मेंटेन केलेलं होतं म्हणून त्याच्यामुळे अशीच ट्रॅफिक जी आहे गोल अशी जाम व्हायची. आणि मग मी ती महापौर असताना ते ट्रॅफिक सर्कल जे आहे ते काढून टाकलं आणि सगळ्या प्रत्येक रस्त्यावर छोटं छोटं त्रिकोणी जे आहे ते ट्रॅफिक सर्कल चांगलं दिसावं म्हणून केलं. आता सुद्धा जाऊन पाहू शकतो ते छोटे छोटे पुतळे सुद्धा त्यांनी लावले आणि पूर्णपणे सिग्नलवर जे आहे ती सगळी वाहतूक घेतली. त्याच्यामुळे तिथे आता अजिबात प्रश्न उरला नाही. तो अनुभव घेऊन मी अनेक दिवस हे सांगतोय. परंतु नॅशनल हायवेवाल्यांना सुद्धा त्यांनी मग 6 महिन्यापूर्वी दिल्लीला पाठवलं किंवा आम्हाला हे विचारावं लागेल हे सर्कल काढायचं वगैरे. शेवटी आपल्या प्रयत्नाला आणखी यश आलं आणि ते ठरलं हे काढलं पाहिजे. आता काढल्यानंतर सुद्धा जे आहे तेवढ्यावर ते होणार नाही. सिग्नल यंत्रणा जी आहे ती योग्य प्रकारे राहायला पाहिजे. खरामदेताईंनी आमदार मी वर्तमानपत्रात वाचलं त्यांचं म्हणणं बरोबर आहे की वाटेल तिथे जर तुमच्या रिक्षा उभ्या राहत असतील, फेरीवाले उभे राहत असतील तर ट्रॅफिक आणखीन अडचण होणार. काही वेळा पोलीस सुद्धा गडबड करतात. वरून जे ब्रिज वरून काही ट्रक आले की बघत बसतात आणि खाली उतरले तर मग रस्त्यातच इथे अडवतात मध्येच. तोपर्यंत येऊ दे येऊ दे येऊ दे अडवायला जा, वरती जा अडवा, आता पुढे जाऊन त्यांच्यावर कारवाई करा, रस्त्यात मध्ये कारवाई करा. त्यामुळे हे लहान लहान गोष्टीमुळे हा ट्रॅफिकवर परिणाम होतो. पण त्याच वेळेला जे शहराचं हा रस्ता जो आहे हा शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे. तिथे साफसफाई असली पाहिजे, कचरा असता कामा नये, तिथे फेरीवाले कुठे असता कामा नये. पण आपण त्या मुंबई नाक्यावर जरी पाहिलं तर आज तुम्हाला क्लिअर दिसेल सकाळी 6 वाजता दिवसभर असतातच काहीतरी विकत असतात लोक. सकाळच्या वेळेला तिथे असे चौकोनी पडदे लावून रस्त्यावरच आंघोळी चालले असतात. तिथे पद्धत आहे. महानगरपालिकामध्ये आमचं काम नाही. कचरा कोण साफ करणार? नॅशनल हायवे जे तुम्हाला सुविधा निर्माण करून देणार, पण पुढचं काम जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनीच करायचं आहे. परत आम्हाला पण शिकवतात लोक की त्यांचं काम कुठचं आणि आमचं काम कुठचं आम्हालाच कळत नाही. आम्हाला थोडंफार महानगरपालिकेमध्ये 20 वर्ष मुंबईत काम केलेलं आहे तर आम्हाला आमचं काम नाही. ठीक आहे, तुमचं काम नाही तर आम्ही करू आता उद्यापासून. एक वेळ सांगितलं पोलिसांनी सुद्धा जे आहे त्यांच्या कायद्यात आहे वाहतूक, गाड्यांची वाहतूक आणि प्रवाशांची वाहतूक याला अडथळा आणणारं जे काय असेल ते काढण्याचे अधिकार पोलीस ऍक्ट मध्ये पोलिसांना दिलेले आहेत. पोलिसांनी सुद्धा ते काम केलं पाहिजे. पोलीस आणि महानगरपालिका यांनी जे काम केलं ते सगळं बरोबर होईल. आता हे जे सिग्नल जे आहेत आता 2 दिवसात हे काम होईल. त्याच्यानंतर हे सिग्नल्स लावले जाते तोपर्यंत पोलिसांना लक्ष द्यावं लागेल. तोपर्यंत 2-3 दिवस नव्हे 1 आठवडा तुम्ही सुद्धा टीका टिप्पणी करणं सोडून द्यायला पाहिजे. अरे काम चालू आहे तर थोडी अडचण होणार. भिवंडी बायपासवर काम चालू आहे, अडचण होते ना. परत एकदा काम सरकार काढले तरी जाम. अरे काय जाम? काम तर चालू आहे बाबा, जरा होऊ दे पूर्ण, सिग्नल बसू दे, मग तुमचं जे आहे ते व्यवस्थित होईल. आणि मग कुठून किती वेळ ते सिग्नल चालू ठेवायचा. हा हायवे जो आहे आपण म्हणतो त्याच्यावर जास्त वेळ चालवावा लागेल. सिग्नल जास्त वेळ, आजूबाजूच्या रस्त्यावर थोडं त्याच्यापेक्षा कमी, याचा सगळा अभ्यास करावा लागेल. आणि त्याचं एकत्रीकरण किंवा काय म्हणायचं ते संयुक्तपणे सिंक्रोनायझेशन ते करून जे आहे मग काही दिवसांनी जे हे अगदी
व्यवस्थित हे ट्रॅफिक होईल याची मला खात्री आहे. पण त्यासाठी जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनी मदत करायला पाहिजे. नॅशनल हायवे आपलं आपलं काम करून आता निघून जाईल आणि त्यानंतर आपल्या नागरिकांनी सुद्धा हे नियम पाळले पाहिजे. आता तुमचे मोटरसायकल अमुक वाटेल तसे घुसतात ते होता कामा पण ते घुसत असते. सीसीटीव्ही लावून टाका. जे चुकतात त्यांना ताबडतोब आता एवढं आधुनिकीकरण झालेलं दंड करा सगळं बरोबर होईल. पण सगळ्यांचे असं ना की मनात आलं तर पोलीस आणि महानगरपालिका वाटेल ते करू शकते. फक्त त्यांनी विचार घेतला पाहिजे की हे माझं काम मी करणार. एवढं जर त्यांनी केलं तर तुम्हाला काही अडचणीचा या रस्त्यावर येणार नाही तर बाकीचं काही सांगत नाही. तर एवढं तरी त्यांनी करावं. साहेब, सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे सर्व्हिस रोड आहे तिथे गाड्या उभ्या राहतात, प्रचंड वाहतुकीची कोंडी होते. त्या 2 लेन जर दोन्ही बाजूच्या मोकळ्या झाल्या तर ट्रॅफिक तिकडनं जाऊ शकते. मात्र यांच्यावर कारवाईच होत नाही. आता मी सांगितलं व्हेक्युलर आणि पेडेस्ट्रियन जे आहे ट्रॅफिक क्लिअर ठेवणं पोलिसांची ड्युटी आहे. तुम्ही सांगितलं पोलीस ऑफिसर इथे सिनियर आहे त्यांनी ते ऐकलं. त्यांनी तिथे जाऊन बघा काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे काही ट्रॅक लाईन देता ना एका लाईनीत उभे राहतो काय करायचं नका राहू ते काय असेल ते बघा. गैरसोय पण होता कामा नये कोणाची. परंतु ट्रॅफिकला अडथळा येता कामा नये हे तुमचं म्हणणं आहे ते मला पटतंय आणि